नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 30वा श्लोक. श्लोक 30वा. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या श्लोकामध्ये समर्थ हा शब्द प्रभू श्रीरामांसाठी वापरण्यात आला आहे. प्रभू श्रीराम हे त्रैलोक्याचे महापराक्रमी असे आदर्श राजे आहेत. त्यांचे सामर्थ्य संपूर्ण भूमंडळाला ज्ञात आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांमध्येच नाही तर सप्त लोकांमध्ये रामाची कीर्ती दुमदुमलेली आहे. प्रभू श्रीराम हे भक्तांप्रती अत्यंत दयाळू आहेत. मात्र शत्रूंना त्यांचा जबरदस्त धाक आहे. त्यांच्या केवळ नावामुळे शत्रू चळाचळा कापू लागतात असा रामाचा दरारा आहे. अशा रामाचे जे निस्सीम भक्त आहेत, सेवक आहेत, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणारा संपूर्ण भूमंडळामध्ये कोण आहे, असा प्रश्न विचारून रामदास स्वामी रामाच्या सामर्थ्याची, पराक्रमाची जाणीव करून देत आहेत. मात्र रामाचा असा भक्कम सेवक व्हायचा असेल, रामाचा भक्कम आधार मिळवायचा असेल, भीतीमुक्त राहायचे असेल तर प्रभू श्रीरामांचे चांगले भक्त व्हायला हवे. त्यांचे सच्चे सेवक बनायला हवे. रामावर अपार श्रद्धा राखायला हवी. एकदा असे घडले की तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होऊ शकेल. या श्लोकातून समर्थ रामदास लोकांच्या मनामध्ये रामाबद्दलची अढळ श्रद्धा, भक्ती तर निर्माण करतातच, शिवाय ते लोकांचा आत्मविश्वासही जागवतात. या श्लोकातून ही जाणीव करून देण्यात आलेली आहे की रामाची लीला संपूर्ण ब्रह्मांडाला ज्ञात आहे. सर्वदूर पसरलेल्या रामाच्या कीर्तीबाबत संपूर्ण विश्वभरातून बोलले जाते. तसेच राम दयाळू आहे आणि सेवकांकडे, भक्तांकडे रामाचे जातीने लक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे अजिबात तिळमात्रही रामाचे कधीही दुर्लक्ष होऊ शकत नाही. हे सुद्धा शेवटी ठामपणाने सांगण्यात आले आहे. धन्यवाद.